नमस्कार. हिंदुस्तान माझा आपण आहोत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 मध्ये. तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या सुरेखाताई कवडे आहेत त्या प्रभाग क्रमांक 14 मधून इच्छुक आहेत ताई, काय सांगाल? आपण प्रचार करताय, जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतोय? अतिशय चांगला प्रतिसाद जनतेचा मिळतोय. आता प्रभागामध्ये फिरत असताना लोकांचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न, ज्यावेळेस आम्ही होतो 2017 पर्यंत सर्व कामे नागरिकांची त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि प्रामुख्याने 2002 पासून मी महानगरपालिकेमध्ये गेले, 2002 ते 2007, त्यानंतर 2012 ते 2017 एक घोरपडीतल्या सर्व नागरिकांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न होता. आणि आमच्या महिला भगिनी अतिशय पाण्यासाठी वणवण हिंडून पाणी त्यांना आणावं लागत होतं. परंतु हा ज्वलंत प्रश्न आम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा 100% प्रयत्न केला. आणि आता आत्ता अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याचा नळ आहे आणि त्यांना कुठेही पाण्यासाठी वणवण भटकावं लागत नाहीये. आणि दुसरा प्रश्न होता तो म्हणजे रस्त्यांचा. इतके मातीचे रस्ते आणि चिखलमय रस्ते या प्रभागामध्ये होते. परंतु निवडून आल्यानंतर 2002ला प्रामुख्याने बिटीकोडे रोड आम्ही वायडिंग करायचं ठरवलं आणि 80 फूट रोड बिटीकोडे रोड केला. आणि तेव्हापासून जी डेव्हलपमेंट चालू झाली, या ठिकाणी मोठे मोठे बिल्डर आले आणि अंतर्गत रस्ते पण आम्ही पूर्ण कॉन्क्रीटचे केले. त्यामुळं नागरिकांना खड्डेमय रस्ते अजिबात प्रभागामध्ये कुठेही पाहायला मिळाले नाहीत. आणि त्यामधनं एक महत्त्वाचा प्रश्न या प्रभागामध्ये होता की गार्डन नव्हते. तर आम्ही 2012ला निवडून आल्यानंतर या प्रभागामध्ये प्रत्येक वर्षी एक गार्डन, असे 5 गार्डन नागरिकांसाठी खुले करून दिले. आणि अतिशय चांगलं त्या ठिकाणी नागरिक, आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मुलं असतील, मुली असतील, त्या ठिकाणी वॉकिंग करताना आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि गार्डनचा ते आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. एक मनाला समाधान वाटतं की ज्यावेळी जनता आम्हाला निवडून देते आणि त्यामधनं आम्ही जे या भागाचा विकास अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो आणि केलाय, त्यामुळे ते एक वेगळं समाधान आम्हाला त्या ठिकाणी आहे. ओके. ताई, आता आपण परत एकदा उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रचार करताय. तर आता नव्याने काय विकास करावा असं वाटतो आणि काय कामं बाकी आहेत? आपलं व्हिजन काय आहे यामागचं? आता आम्ही प्रभागात फिरत असताना अनेक नागरिकांच्या परत अडचणी आम्हाला ऐकायला मिळतात की प्रामुख्याने ज्यावेळेस केलेली आम्ही ड्रेनेज लाईन असतील, त्यावेळेस केलेली जी कामं आहेत ते आता म्हणजे स्लम एरियात प्रामुख्याने लोकांना परत ते प्रश्न भेडसावत आहेत. एक पाण्याचा प्रेशर नसणं किंवा पाणी शेवटपर्यंत लोकांना न मिळणं किंवा ड्रेनेज लाईन खराब झालेल्या आहेत आणि त्यामधनं लोकांना दुर्गंधी त्या एरियामध्ये पसरत आहे. आणि प्रभागामध्ये अनेक ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचऱ्याची एक समस्या लोकांना खूप भेडसावत आहे. आणि त्या माध्यमातनं परत एकदा जनतेच्या समोर आम्ही त्यासाठीच जातोय की आमचं व्हिजन असणार आहे पुढील. लोकांनी जर आम्हाला प्रेम दाखवलं, आता येणाऱ्या 15 तारखेला ज्या इलेक्शन होतील त्यामध्ये लोकांच्या सहवासातनं, लोकांच्या मतातनं आम्ही जर त्या ठिकाणी महानगरपालिकेत जर गेलो आणि आम्हाला एक आत्मविश्वास आहे की नागरिकांचं आमच्या विषयी जे प्रेम आहे ते प्रेम नक्कीच नागरिक मतातनं दाखवतील. आणि आम्ही सभागृहात गेल्यानंतर प्रामुख्याने या प्रभाग आता 14 आहे, पूर्वी 21 होता, तर या 14 नंबरच्या प्रभागामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल की आमचं विजन आहे की सर्व यंत्रणा प्रभागाची सेपरेट असणार आहे. कचरा उचलणाऱ्या गाड्या असतील, स्वच्छवाल्यांच्या ज्या घरामध्ये जाऊन जमा करणारा कचरा ती यंत्रणा असेल, परत सॅग्रिगेट करणारी यंत्रणा असेल, ओला सुका कचरा वेगळा करणारी यंत्रणा असेल, आणि ज्या काही यंत्रणा असतील ती प्रभागाच्या आम्ही सेपरेट राबवणार आहोत. आणि आमच्या प्रभागात स्वच्छ सुंदर प्रभाग कसा होईल याच्या मागे आमचा जास्त कल राहणार आहे. ओके.
तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकापेक्षा एक वरचढ आणि एकापेक्षा एक मातब्बर मंडळी रिंगणात उतरलेली आहे. त्यातीलच आपल्यासोबत सुरेखाताई कवडे आहेत. ताई आपण शेवटचा प्रश्न आहे माझा आपल्याला. आपण जनतेला काय आवाहन कराल? काय सांगाल? जनतेला एक या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की पुढेही सर्व जनतेने एक असं ठरवलं पाहिजे की आम्हाला काम करणारा व्यक्ती हवाय आणि त्या व्यक्तीची दूरदृष्टी अशी हवी आहे की पुढे जाऊन 50 वर्ष कोणत्याही कामाचं पुढे अडचण भासली नाही पाहिजे आणि येणारी जी काही कामं आपण असतं प्रभागात प्रामुख्याने नागरिकांना समस्या असते पाणी, ड्रेनेज, लाईट आणि रस्ते या ज्या मूलभूत गरजा लोकांच्या आहेत त्यांची कामे चांगल्या क्वालिटीची व्हावीत आणि ती 50 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे ती टिकून राहावीत या दृष्टीने आम्ही आमचा प्रयत्न करणार आहे आणि नागरिकही आम्हाला आता फिरताना पाहतोय की नागरिकांचा कल अतिशय चांगला आहे. नागरिकांचा सपोर्ट आम्हाला आहे, नागरिकांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे आणि त्याच ह्याच्यावरती आम्ही ही येणारी निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. ओके. या होत्या आपल्यासोबत माजी नगरसेविका सुरेखाताई. यांचा व्हिजन आहे की येणारे विकास कामं पाण्याचं असेल, लाईटचे असेल आणि रस्त्यांचं असेल. जर जनतेने प्रेम दिलं, दाखवलं, मतदान दिलं मतदार राजाने, तर सभागृहामध्ये नक्कीच त्यांच्या प्रश्नांचं निराकरण होईल आणि जनतेला एक निरोगी आयुष्य जगायला मिळेल. आपण बघतोय की यादी स्वस्त नागरिक म्हणून यांनी अभियान राबवलं होतं आपण या ठिकाणी, की सर्व जनतेला म्हणजे वैयक्तिक जीवनाच्या मध्ये ज्या अडचणी असतात, वैद्यकीय ज्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी यांनी वैद्यकीय शिबिरे सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ते प्रभाग क्रमांक 14 मधील अजितदादा पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आपल्यासोबत होत्या. तर अशाच घडामोडी प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपण पाहता हिंदुस्तान माझा. पंढरीनाथ पाटील, पुणे.